जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। नमस्कार, मी निर्जला। न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूयात अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबरबातमध्ये। नाशिक आगाराची एसटी बस सकाळी 6 वाजता नाशिकहून सोलापूरला जाण्यासाठी निघाली होती। ही बस नगरहून दुपारी 12 वाजेच्या दरम्यान पुढे निघाली व दुपारी 1च्या सुमारास ती मिरजगाव बस स्थानकापासून 500 मीटरवर दक्षिणमुखी मारुती मंदिराजवळ आली। तेव्हा बसच्या इंजिनजवळ काहीतरी तांत्रिक बिघाड झाल्याचे चालक संतोष टोपनदारे यांच्या लक्षात आले व इंजिनकडील बाजूने धूर निघत असल्याचेही त्यांना दिसले व त्यानंतर त्यांनी तातडीने बस थांबवली। तपासणी करताना बॅटरीमधून धूर निघत असल्याचे दिसले। याच वेळी इंजिनच्या बाजूने बसने अचानक पेट घेतला। त्यावेळी चालक टोपनदारे आणि वाहक सांगवे यांनी सतर्कता दाखवीत सर्व प्रवाशांना तातडीने खाली उतरण्यास सांगितले। तोपर्यंत जवळच असलेले मिरजगावचे ग्रामस्थ जमा झाले आणि त्यांनी सर्व प्रवाशांना बसमधून व्यवस्थित खाली उतरवले। तहसीलदारांच्या नावे बनावट सह्या शिक्के व हेड लेटर बनवणाऱ्या ठगाने महसूल प्रशासनाकडे वाहन ताबा देण्याचा बनावट आदेश काढला। दरम्यान महसूल विभागाच्या ही बाब लक्षात आल्यानंतर एकच खळबळ उडाली। राहुरी महसूल कार्यालयात चक्क बनावट सह्या शिक्क्या वापरलेले पत्र देत महसूल प्रशासनाला आदेश देणारे पत्र बनावट असल्याचे लक्षात येताच खळबळ उडाली। तहसीलदार नामदेव पाटील यांनाही आपल्या नावाची बनावट सही पाहून धक्काच बसला। त्यांनी पोलीस ठाणे गाठत त्या महाठगाविरोधात तक्रार दाखल केली आहे। गेल्या 2 वर्षापूर्वी 10,000चा पल्ला गाठलेल्या सोयाबीनचा यावर्षी प्रति क्विंटल हमीभाव 4,892 आहे। मात्र सोयाबीन हमीभाव केंद्रावर आजपर्यंत फक्त 500 शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी खासगी व्यापाऱ्यांना कमी भावात सोयाबीनची विक्री केली आहे। त्यामुळे सोयाबीन उत्पादकांची घोर निराशा झाली आहे। यंदा सोयाबीनचा प्रति क्विंटल हमीभाव 4,892 आहे। मात्र हमीभाव केंद्रावर नंबर लागत नसल्याने अनेक सोयाबीन उत्पादकांनी खासगी व्यापाऱ्यांकडे सोयाबीन विक्री केली आहे। खासगी व्यापारी प्रति क्विंटल 4,150च्या वर सोयाबीन घेण्यास तयार नाहीत आणि त्यामुळेच अनेकांनी सोयाबीन घरातच साठवून ठेवली आहे आणि काहींनी तर सोयाबीनच्या गंजी रानातच ठेवल्या आहेत। अल्लनवाडी येथे सन 2014-15 मध्ये सुमारे 50 लाख रुपये खर्च करून राष्ट्रीय पेयजल योजना सुरू करण्यात आली होती। योजनेत 4 उंच पाण्याच्या टाक्यांऐवजी एकच टाकी बांधण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे। योजनेतील उर्वरित 3 पाण्याच्या टाक्या, नवीन विहीर, उद्भव विहिरीतील 3 कुंपण नलिका, वीज पंप, पंप हाऊस, वाहिनी, नळजोड अशा विविध हेड खालील लाखोंचा निधी गडप केल्याचं धक्कादायक बाब समोर आली आहे। 50 लाखांचा निधी हडप करूनही भागले नाही की काय? जलजीवनच्या 1.25 कोटींचा निधी खर्च केला जात आहे। प्रत्यक्ष पाहणीत ही बाब निदर्शनात येत असून तत्कालीन उपअभियंता देशमुख यांच्या चौकशी अहवालातून अनेक धक्कादायक घोटाळे समोर येत आहेत। बांधलेल्या टाकीही निकृष्ट असून अंदाजपत्रकात दिलेल्या क्षमतेपेक्षाही त्या कमी क्षमतेच्या आहेत। श्रीगोंदा तालुक्यात गेल्या आठवड्याभरात झालेल्या वेगवेगळ्या अपघातात 5 जणांना प्राण गमवावे लागले आहेत। रस्ते अपघात आणि त्यात मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या ही चिंतेची बाब बनली आहे। राज्य सरकारचे रस्ता सुरक्षा सप्ताह अभियान सुरू आहे आणि या अभियानाच्या माध्यमातून अपघात रोखता येईल का यावर विचारमंथन होणे गरजेचे आहे। गेल्या 5 वर्षात रस्त्यांची सुधारणा झाली आहे। तालुक्यातून काष्टी, जामखेड आणि नगरदौंड ते 2 राष्ट्रीय महामार्ग गेले आहेत। दोन्ही महामार्ग काँक्रीटचे तयार करण्यात आले आहेत आणि रस्ता सुव्यवस्थित असल्याचं दुचाकी व 4 चाकी वाहन चालकांचे वेगावर नियंत्रण राहत नाही, परिणामी अपघात होत असल्याचे दिसून येत आहे। जिल्ह्याची खबरबातमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। हॉस्पिटलच्या मोफत सुविधा, एंजियोग्राफी, एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, सर्व प्रकारचे ओपीडी केस पेपर मोफत। सोनोग्राफी फक्त 400 रुपये आणि एक्सरे फक्त 100 रुपयात। लॅब तपासणीवर 50% सूट आणि औषधांवर 20% पर्यंत सूट। संपर्क 90 90 91 91 96 आणि 7304 75 56 55। आत्मा मालिक मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, कोकमठाण, शिर्डी कोपरगाव रोड, समृद्धी महामार्ग सर्कल जवळ, कोपरगाव। विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत। पाहूयात पुढील बातम्या।
जिल्हा मराठा शिक्षण संस्थेच्या पारनेर शहरातील पारनेर महाविद्यालयाच्या आवारात साहिल औटी राहणार सोबलेवाडी पारनेर या गुंड प्रवृत्तीच्या तरुणासह त्याच्या समर्थकांनी राडा घातला। खडकवाडी येथील 12वीत शिक्षण घेणाऱ्या शुभम आगरे या तरुणावर साहिल व त्याच्या गुंड प्रवृत्तीच्या सहकार्यांनी कोयता कत्तीसह तलवारीने महाविद्यालयाच्या आवारातच हल्ला केला। साहिल औटी त्याच्या 10-12 मित्रांसह विद्यालयात आला आणि त्याने शुभम आगरे याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवला व सकाळी महाविद्यालयातील वर्ग भरण्याच्या दरम्यानच हा सारा प्रकार घडल्याने महाविद्यालयात दहशत आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले। नगर तालुक्यातील जिऊर येथे शुक्रवारी दिनांक 24 रोजी विहिरीत पडलेल्या बिबट्याला वनमित्र तसेच वनविभागाच्या सतर्कतेमुळे जीवनदान मिळाले आहे। वनविभागाच्या वतीने सोडण्यात आलेल्या पिंजऱ्यात बिबट्याला वाचवण्यात यश मिळाले आहे। तर जिऊर परिसरातील चापेवाडीच्या शिवारात सायंकाळी सुरेश पाटोळे यांच्या विहिरीमध्ये सुमारे 2 वर्ष वयाचा बिबट्या पडला होता। वनक्षेत्रालगत असलेल्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याने त्याला पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती व विहिरीत काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने शेजारी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यांनी विहिरीत डोकावले असता त्यांना तो बिबट्या दिसून आला। यानंतर विहिरीमध्ये बिबट्या पडल्याची माहिती परिसरात वनमित्र शशिकांत पवार, शनी पाटोळे, मायकल पाटोळे, सूर्यकांत पवार, सागर पाटोळे, महेश ठोंबरे यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि स्थानिक रहिवाशांनी मोठी गर्दी केल्याने गोंधळ उडाला होता। परंतु वनमित्रांनी स्थानिक रहिवाशांना शांतता राखण्याचे व बिबट्याची छेडछाड न करण्याचे आदेश दिले। पुंतांबा गावचा पाणी प्रश्न मार्गी लावण्यासाठी राबवण्यात आलेल्या 32 कोटी खर्चाच्या 2 पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला असून या योजनेच्या चौकशीच्या मागणीसाठी पाणी पुरवठा मंत्र्याच्या दालनात ग्रामस्थांच्या वतीने ठिय्या आंदोलन करण्याचा एकमुखी निर्धार पुंतांबा रस्तापूरच्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे। शुक्रवारी पुंतांबा रस्तापूर सर्वसाधारण ग्रामसभेचे आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी केले गेले होते। कला विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय कोल्हार येथील विद्यार्थ्यांचे राष्ट्रीय सेवा योजना शिबिराअंतर्गत फत्याबाद येथील श्री साई दूध शीतकरण व प्रक्रिया केंद्रास औद्योगिक क्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते। या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांना आधुनिक दुग्ध व्यवसायाबाबतीत माहिती देण्यात आली व यामध्ये विद्यार्थ्यांना दूध व दूध उत्पादन प्रक्रियेबाबत येथील तज्ज्ञांनी माहिती दिली। शेतकऱ्यांकडून दूध खरेदीपासून तर दूध थंड करणे यानंतर प्रक्रिया करून झालेले उत्पादन ग्राहकांपर्यंत पोहोच करणे याबाबत त्यांनी मार्गदर्शन केले। एक आठवड्यापूर्वी संगमनेर नगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग व पोलिसांनी संयुक्तरित्या दिल्ली नाका ते पंचायत समितीच्या पर्यंत टपऱ्या व दुकाने काढण्याची कारवाई केली। यामध्ये चांगल्या लोकांचे देखील नुकसान झाले आहे। त्यामुळे या परिसरातील विस्थापितांचे पुनर्वसन करून गटारी भूमिगत कराव्यात अशा मागण्या संघर्ष टपरीधारक संघटनेचे संस्थापक ॲडव्होकेट संग्राम जोंधळे यांच्या नेतृत्वाखाली पालिका मुख्याधिकारी रामदास कोकरे यांना निवेदनाद्वारे देण्यात आले आहे। जिल्ह्याची खबरबात मध्ये इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। जिल्ह्याची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री।